energy from those sources. The second nutrient is the micronutrient. Micronutrient in the sense these are small amount our body requires it in a very minimal amount, like milligrams you can say. And micronutrient as it is, our body will use it. Not like a macronutrient. Macronutrient la pailanda it our body will synthesize it in a small molecules, and then only it is useful by used by our body. Now the third major important nutrient is a phytonutrient. Phyto is a plant, a nutrient is a nutrient. That is plant pigment you can say. तुम्ही आता हा खूप महत्वाचा न्यूट्रिएंट आहे. जनरली आपण बघतो की जसं मी म्हणाले की निसर्ग ऍक्च्युली मिरॅक्युलस आहे. खूप साऱ्या गोष्टी आपण आजूबाजूला जेव्हा निसर्गात पाहतो तर त्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. प्रत्येक गोष्टीचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. जसं सांगायचं झालं तर प्रत्येक फ्रूट, प्रत्येक व्हेजिटेबल इट हॅज देअर ओन क्वालिटी. जसं फ्रुट्स व्हेजिटेबल्स डिफरंट कलर्सचे आहेत. आपल्याला डॉक्टर म्हणतात कशामुळं की तुम्ही कलरफुल फ्रुट्स, कलरफुल डाएट शुड बी कलरफुल. वाय? देर इज अ रिझन बिहाइंड इट. जसं रेड कलर असतो तो गुड, इट इज गुड फॉर अवर हार्ट. म्हणून आपण लहानपणापासून ऐकत आलोय की टोमॅटो खावा, डाळिंब खावा किंवा बीटरूट खावा टू इन्क्रीज युअर हिमोग्लोबिन, राईट? देन व्हाईट इज गुड फॉर अवर बोन्स. मिल्क इज अ गुड सोर्स ऑफ कॅल्शियम, तर बोन साठी खूप चांगले आहे. त्याच्यानंतर ग्रीन कलर इज व्हेरी गुड फॉर अवर सेल्स ग्रोथ, सेल्स अँड द डीएनए. अँड देन ऑरेंज कलर, गाजर खावा, तुमच्या विजन साठी खूप चांगल्या, डोळ्यांसाठी चांगलं आहे, राईट? देन पर्पल कलर इज गुड फॉर अवर ब्रेन फंक्शनिंग. सो लॉट ऑफ colors are there in our nature which are very much having their own properties in that. So are we really using all these properties wisely? So what actually phytonutrient does? It is very much important to build our immunity, to fight the diseases and environmental stress, enhances the absorption of vitamins and minerals. जे पण आपण vitamins, minerals, जे पण micronutrients आपल्या शरीरात जातात त्याच्या योग्य प्रकारे अब्झॉर्प्शन होण्यासाठी फायटोन्यूट्रिएंट्सची गरज असते. देन अगेन एज आय सेड, इट स्ट्रेंथन द इम्युनिटी. ओके, तर जसं आतापर्यंत आपण पाहिलं की तिथं न्यूट्रिएंट्स मध्ये वेगवेगळे टाइप्स असतात, मॅक्रो, मायक्रो अँड फायटोन्यूट्रिएंट्स. तर ते मिळवायचे असतील तर आपल्याला काय काय खाल्लं पाहिजे. तर हिअर इट सेज ऍक्च्युली दिस इज अ न्यूट्रिशन पिरामिड ऍक्च्युली. तर ह्यामध्ये आपल्याला कळतं की आपण रोजच्या रोज किती खायला पाहिजे आणि काय काय खायला पाहिजे. तर आपल्या जेवणामध्ये नेहमी आपण 6 to 11 सर्विंग्स ऑफ सिरियल्स अँड मिलेट्स इन्क्लूड केले पाहिजे, जे की गुड सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स त्यामध्ये असतं आणि फायबर्स पण आपल्याला भरपूर प्रमाणात त्यामध्ये मिळतं अलॉंग विथ सम मायक्रोन्यूट्रिएंट्स. देन व्हेजिटेबल्स, 3 to 5 different vegetables, not same. Again, here phytonutrients you will get from fruits and vegetables. Fruits again 3 to 5 servings of fruits on daily basis. Then pulses, legumes, then poultry items, ज्याच्यामध्ये नॉनव्हेज आलं, फिश आलं, एग आलं. 2 to 3 servings of those products, those food. And then 2 to 3 servings of milk products, milk, paneer, curd, anything. And 1 to 2 servings of fats. तर एवढं हे सगळं आपण जेव्हा आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करू, राईट, देन ओनली वी विल गेट ऑल दीज न्यूट्रिएंट्स प्रॉपरली. पण रिअली हे पॉसिबल आहे का की आपण जे एवढं जेवण रोज जे करतो त्याच्यामध्ये एवढं पॉसिबल आहे का? करेक्ट, ऍक्च्युली नाहीये, बिकॉज ऑफ फास्ट पेस्ड लाईफ. प्रत्येक आपल्या जर आपण बघितलं की आपलं आत्ताचं लाईफस्टाईल आणि इफ यू गो बॅक 70-80 years बॅक, जेव्हा आपल्या ग्रँड पॅरेंट्सच्या काळात जर आपण गेलो, आपल्या आजी आजोबांच्या काळात गेलो, तर तिथे आपण बघू की त्यांचं लाईफ खूप चांगल्या प्रकारे ते जगत होते. ऍक्च्युली नो डिसीज, नो नथिंग वॉज देअर. दे वेर व्हेरी मच हेल्दी. इव्हन माझी आजी पण आज आहे, ती पण म्हणजे तिला एक आता वयानुसार आहे तिचा प्रॉब्लेम, बट स्टील तिची स्किन एवढी ग्लो करते. वाय? कारण तेव्हा त्यांना पूरक आहार मिळत होता, पोल्युशन नव्हतं. देर आर अगेन अलॉंग विथ दिस लाईफस्टाईल वॉज व्हेरी मच बेटर दॅट टाइम, अँड द डिसीजेस वेर ऑल्सो लाईक कंटेजियस. Nowadays all diseases, if you see, all these are lifestyle diseases: thyroid, BP,
diabetes. What are these? These are all lifestyle diseases. But along with this fast-paced life, there are some other risk factors also which affect on our optimal health. What are those? SPRW. That is, S is stress. स्ट्रेस मुलांना पण, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आपल्या लेवलचा स्ट्रेस असतो. मुलांना सकाळी लवकर उठायचं, स्कूलला जायचंय, त्याचा त्यांचा स्ट्रेस लेवल वेगळा असतो. करेक्ट. तर स्ट्रेसने ऍक्च्युली होतं काय? सी, स्ट्रेस इज ऍक्च्युली increases blood sugar, or you can say it increases the insulin resistance in our body. Insulin resistance मुळे काय होतं, तर जे आपण जेवण करतो त्याच्यामधून आपल्याला ग्लुकोज मिळतं. ते ग्लुकोज आपल्या सेल्स पर्यंत, पेशींपर्यंत जातं. पेशी आपल्या एनर्जी प्रोड्यूस करते आणि त्याच्या ऑर्गन्स विल गेट एनर्जी, आणि मगच आपण आपली बॉडी मुवमेंट करू शकतो किंवा एनर्जी मिळते आजच्या बॉडीला आपल्याला. पण जेव्हा इन्सुलिन रेजिस्टन्स होतो आपल्या शरीरामध्ये, तर हे जे ग्लुकोजचं प्रमाण आहे ना, ते ऍक्च्युली वाढतं. ते रक्तातच वाढतं, ते सेल्स पर्यंत जात नाही. तर तिथं एनर्जी प्रोडक्शन होत नाही आणि त्याचा आपल्याला काही एनर्जी मिळत नाही. करेक्ट. मग आपल्याला विकनेस वाटतो, अरे मी तर जेवण केले पण तरी पण मला विकनेस का आहे. देन अगेन वी ईट मोर. So that's how actually insulin resistance, again, this stress will lead to insulin resistance, and insulin resistance can lead to the fat accumulation in our body. Right. Then next factor is like pollution. We are surrounded with every kind of pollution. Then radiation. कुठल्या घरामध्ये आजकाल आपण बघतो की स्मार्टफोन नाहीये किंवा लॅपटॉप नाहीये, LED बल्ब्स आहेत, दे इमिटेट सम रेज. तर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे रेडिएशन आहे, अल्ट्राव्हायोलेट लाईट्स आहेत, सनरेज, UVA, UVB. तर आपल्या बॉडीवरती, आपल्या शरीरावरती त्याचा खूप, स्किनवरती त्याचा खूप असर होतो बेसिकली. तर हे काही फॅक्टर्स आहेत. त्याच्यासोबत आणखीन एक यू कॅन से मोठा प्रॉब्लेम आहे, रॉंग हॅबिट्स ऑफ इटिंग. हाऊ वी स्टार्ट अवर वीकेंड. बेसिकली फ्रायडे आपला कसा स्टार्ट होतो. अँड इफ यू सी राईट की जर चांगल्या क्वालिटीचे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आपण आणायला गेलो तर दे आर मोर कॉस्टलियर दॅन जंक फूड. आर यू ऑल ऍग्री विथ मी? वाय सो? कारण कुठली पण चांगली गोष्ट जी असते ना, हेल्दी गोष्ट असते, नेहमीच ती ऍक्च्युली यू कॅन से यू हॅव टू पे सम प्राइस फॉर दॅट. पण आपण प्राइस कुठं देतो? तर जंक फूड. जंक फूड्स आर व्हॉट? जंक फूड्स आर मेड अप फ्रॉम कार्बोहायड्रेट्स, शुगर, अनवॉन्टेड गोष्टी. आपण बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की नाही, मी वरून शुगरलेस चहा पितो किंवा वरून मीठ वगैरे खात नाही घेऊन. आपल्याला असं वाटतं की नाही, मग माझ्या शरीरामध्ये शुगर कशी काय वाढते, राईट? पण देर आर अगेन इनविजिबल टाइप्स ऑफ शुगर्स अँड सॉल्ट वी ईट. आपण सॉस यूज करतो, डिफरंट टाइप्स ऑफ केचप्स यूज करतो, सिरियल्स यूज करतो बाजारातून आपण जे विकत आणतो, आणि कुठली पण फ्लेवर्ड गोष्ट असते, अगेन देअर इज अ फ्लेवर आला म्हटलं की तिथे केमिकल्स आले, आणि केमिकल्स आले, प्रिझर्वेटिव्ह आले. सो दिस इज हाऊ ऍक्च्युली वी आर deteriorating our health basically. So these are major factors. Apart from that, adulteration is there, hybrid, everything is hybrid now. GMO, if you heard this term, genetically modified organisms. लाईक तुम्ही ऐकलं असेल की ते इंजेक्शन देतात आणि जो छोटा भोपळा असतो तो दुसऱ्या दिवशी पूर्ण मोठा दुधी भोपळा बनतो त्याचा नेक्स्ट डेला. सो दिस इज व्हॉट दॅट GMO सीड्स. तर जे आपण खातोय ना ते पुरेपूर आपल्याला मिळत नाहीये, तर करायचं काय मग? तर बेसिकली ह्याचं अगेन जसं तुम्ही रिपोर्ट्स कधी पण पाहिले असेल किंवा अकॉर्डिंग टू द सर्वे, whatever we are eating, that is not sufficient. WHO says 30 to 40% only nutrition you get, whatever you eat. Rest 2/3 is a nutritional gap. आणि न्यूट्रिशनल गॅप 1 दिवस आहे, 2 दिवस आहे, तर आपल्याला एवढा डिफरन्स नाही दिसणार. बट वर्षानुवर्ष जर असंच चालत राहिलं, देन इट कन्वर्ट्स इन टू द बिग डिफिशियन्सीज अँड ऑल्सो टू द सम डिसीजेस, राईट? तर मग इथं आपल्याला त्याला टेक केअर कसं करता येईल? जसं आपल्या इंडियाची आपण जर बघितले काही फॅक्ट्स अँड फिगर्स, तर 9 out of 10 people आर प्रोटीन डिफिशियंट.
40% kids and 70% ladies, women in India are iron deficient, right? तर ते तर हा जो आपला खराब होत चालली आपली लाईफ या फिर हेल्थ, तर ती आपण कशी आपण अचीव करू शकतो. तर अगेन हिअर अगेन आय वॉन्ट टू एक्सप्लेन अबाउट द अर्न. This is EARN, that is exercise, attitude, rest and nutrition. Sir, can we, I just want to ask you, can we involve, can we invest 1 hour daily basis for the regular exercise, for meditation, for our own health, our own body? Definitely we can do, right? There are many advantages of exercise in the morning. Again, it reduces your stress level. It gives some energy, good energy to our muscles. It helps to reduce our insulin resistance. तर खूप सारे आहेत आणि सुरुवात चांगली असेल तर आपला दिवस पूर्ण चांगला, जर्नी खूप चांगली राहते, राईट? द सेम थिंग हिअर. जर आपला दिवस चांगला सुरू झाला तर आपला पूर्ण होल डे विल बी व्हेरी हॅपी अँड व्हेरी एन्थुसियास्टिक. तर वी विल फील मोर ऑप्टिमिस्टिक इफ यू स्टार्ट गुड. देन नेक्स्ट इज अ पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड. तर इथं ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की पॉझिटिव्ह, जेवढा आपण पॉझिटिव्ह आपला ॲटिट्यूड ठेवू तेवढा आपला स्ट्रेस कमी होईल. तर त्यासाठी आपण चांगले म्युझिक, गुड म्युझिक आपण ऐकू शकतो, चांगले व्हिडिओज, इन्स्पिरेशनल व्हिडिओज ऐकू शकतो. और वी कॅन गेट असोसिएटेड विथ सम पॉझिटिव्ह माइंडेड पीपल लाईक दिस ग्रुप, व्हेरी मच एन्थुसियास्टिक आणि सगळ्यांना म्हणजे प्रोत्साहन देणारा ग्रुप आहे. So this is again good thing. And again, book reading. You can adopt some book reading habits. I am really happy to tell here कि मी एक I am associated with one book club. तर regularly, weekly once I go मतलब participate there, and मी तिथे काहीतरी माझ्या एक बुकचं लर्निंग मी शेअर करते. So this is how I am associated with the positive minded people to keep my mental stamina good. And then the adequate rest. Third important pillar is adequate rest. तर रेस्ट इज अगेन इम्पॉर्टंट. जसं की जर साऊंड स्लीप तुमची असेल 5 ते 6 तास जरी तुम्ही व्यवस्थित झोपलात तरी तुमचा तिथे फॅट लॉस होतो. सो इट इज अगेन व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द वेट लॉस, ड्युरिंग द वेट लॉस. अँड दे से राईट की आपण अजून काय करू शकतो की चांगली आपल्याला झोप यावी. आजकाल आपण बघतो की सगळीकडेच निगेटिव्ह न्यूज येत आहेत. करेक्ट. मग त्याच्यापासून आपल्याला सुटका कशी करता येईल? कॅन वी जस्ट डू 1 hour मोबाईल लंघन. एक तासाचा, दिवसातून 1 तास आपण असं काढू शकतो की जिथं आपण मोबाईलला हातच नाही लावणार. एक थोडीशी हॅबिटची गरज आहे, बट वी कॅन डेफिनेटली डू इट. आणि आपण म्हणतो की जसं आपला झोपायच्या आधी, म्हणजे त्यावेळेस ना आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपला कॉन्शियस माइंड झोपलेलं असतं, पण सबकॉन्शियस माइंड इज ऑलवेज अवेक. तर जेव्हा आपण झोपायच्या आधी काही चांगला इन्स्पिरेशनल व्हिडिओ बघितला किंवा बुक रीड केलं आणि देन वी इफ यू गो टू स्लीप, राईट, डेफिनेटली आपल्याला साऊंड स्लीप लागेल आणि आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये सुद्धा ते पॉझिटिव्ह थॉट्स येतील. सो अगेन नेक्स्ट मॉर्निंग वी विल बी फ्रेश अगेन. अँड द नेक्स्ट लास्ट बट नॉट द लिस्ट इज अ न्यूट्रिशन पार्ट. तर न्यूट्रिशन पार्ट, तर तुमचा प्लेट, हाऊ यू आर फिलिंग युअर प्लेट, दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. तर तिथं तुम्ही एक्सपर्टशी बोलू शकता. इवन यू कॅन कन्सल्ट मी ऑल्सो. मी बऱ्याच जणांना हेल्प केलेली आहे. इवन आय ऑलवेज फॉलो सम गुड रुटीन्स ऑफ माय डायट अँड माय फॅमिलीज डायट ऑल्सो. मी, माझे हजबंड आणि आमची एक 6 वर्षाची मुलगी आहे. आम्ही इथे बँगलोरमध्ये राहतो आणि आय एम रिअली टेकिंग केअर ऑफ आवर फॅमिली हेल्थ. तर त्यासोबत डाएट तुमचं कसं आहे आणि अकॉर्डिंग टू युअर दिस वन BMI or your body height and weight, depending on that how much calorie you should consume and what calorie you should consume, that is also important. तर तिथं अजून तुम्ही अजून कुठल्या सबस्टिट्यूट, जसं हेल्दी सबस्टिट्यूट आपण काय देऊ शकतो. सी ऍक्च्युली इथं होतं असं की आपण जे पण काही खातो, राईट, तर खाणं हे एक म्हणू शकतो की आपण इट्स नॉट अ फंकी थिंग आहे. इट इज अ फ्युएल फॉर अवर बॉडी, राईट. सो डोंट टेक इट फूड ॲज अ जस्ट नॉर्मल थिंग. इट इज फ्युएल टू रन युअर बॉडी. आणि आपल्या जर गाडीमध्ये पेट्रोल नसेल तर गाडी चालणारच नाही. सो दॅट इज वी हॅव टू टेक केअर ऑफ.
And again, we can include some yes, supplements also for the nutritional gap to get fulfilled. तर ह्याच्यासाठी सुद्धा काही तुम्ही एक्सपर्ट ऍडवाइस घेऊ शकता. आणि आय थिंक माझा टाइम संपलेला आहे. तर सेम थिंग ऍक्च्युली मी कन्क्लूड करू एका सेंटेन्स नुसार तर हा ओके, मी फक्त एंड करेन एका थॉटनी की येस, टेक केअर ऑफ युअर बॉडी. दिस इज द ओनली प्लेस वेअर यू हॅव टू live in forever till your last breath. So that's all from my side. For any query, you can just be in touch with me. Thanks a lot. Thank you for giving me this opportunity to give some value to you. Yeah, thank you Mayur. Thanks a lot. खूप छान इन्फॉर्मेशन मिळाली. इथे कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज विचारा. I guess we have some time, 5-10 minutes are there, so Mayur can answer it. Yep. काही क्वेश्चन्स मला वाटतं चॅट मध्ये पण आहे. तर if you can go through the chat, मला तिथे काही क्वेश्चन्स दिसतात आहे. तर if you can address those please. Yeah, sure. ओके, मिडनाईट क्रेविंग कशी कंट्रोल करू शकतो, राईट? हा क्वेश्चन आहे. ओके, दॅट इज ओके. तर इथं मिडनाईट क्रेविंग्स कशामुळे येतात, तर आपण जनरली एक आहे इथं की लॉंग टाइम जर आपण काही आपलं काय म्हणू शकतो की पोट कामं ठेवलं तर, आणि अगेन व्हॉट यू एट बिफोर गोइंग टू बेड, 2 hours before going to bed, that is also important. So here I have to see how is your diet and throughout your routine, then I can only explain about it. आणि मोर ओव्हर ना आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे क्रेविंग्स म्हणजे फक्त फूड क्रेविंग्स आहेत, बट समटाइम्स इट कॅन बी अ वॉटर क्रेविंग. तर जेव्हा पण आपल्याला पहिल्यांदा भूक लागते, ड्रिंक वॉटर ऍज मच ॲज यू, जस्ट 1 glass ऑफ वॉटर. त्याच्याने जर तुमचं शांत वाटलं पोटामध्ये तर ठीक आहे. तरी पण नंतर भूक लागली, देन इट इज डेफिनेटली अ फूड हंगर, न फूड क्रेविंग. सो देन ईट समथिंग सॉलिड. अँड option for non-veg, okay. And yeah, how much protein is needed in a day? Yeah, it's very nice question for a healthy life. So जसं आता सपोज माझं एक्झाम्पल, मी आता कुणाचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. सपोज एखाद्याची हाईट आहे 160 सेंटीमीटर, राईट? तर 160 सेंटीमीटर, इट ऍक्च्युली प्रोटीन कॅल्क्युलेशन कधी पण दिस वन आपण हाईट आणि हाईट नुसारच आपण करतो जनरली, आणि आयडियल वेट नुसार करतो. तर माझी हाईट आहे 160 सेंटीमीटर, दॅट मीन्स डेली बेसिस 160 minus 100, that means 60 grams of protein I need on daily basis. And definitely if I do diet analysis now, no one will get that, no one is eating that much. That's why we all Indians are again protein deficient. आणि इथं अजून एक प्रश्न येतो की मोस्ट ऑफ द पीपल आर व्हेजिटेरियन, तर त्यांच्यासाठी पण तो प्रश्न आहे. देन हाऊ कॅन वी गो अहेड? सो 1-to-1 मी अजून तुम्हाला हेल्प करू शकेन या गोष्टीसाठी. या आय थिंक टाइम इज गेटिंग अप ना. Yeah, correct. As per weight protein, yeah, somebody has answered full, right? Yeah, correct. That is your ideal weight. जसं मी आता एक्झाम्पल सांगितलं 160 minus 60, that is 60 is your ideal weight. 55 to 60, that is your ideal weight. Okay. No, empty stomach we should not do. असं नाही की full पोट करून आपण एक्सरसाइज करायचा. Have some piece full of nuts or 1 banana and then go for the workout. So definitely it will help you. Yeah, that's it. I think I answered most of the questions, Kapil. संपला का? हॅलो. Okay.
Okay, so shall I end the meeting then? Kapil is there? हॅलो Yes. हॅलो माझा आवाज येतोय? हो हो येतो येतोय. मॅडम मला विचारायचं आहे की जे रंगीत भाज्या असतात जसं की कोबीमध्ये पण वेगवेगळे रंग असतात, म्हणजे इंडिया आणि इंडियाच्या बाहेरचे भाज्यामध्ये पण कलर असतात वेगवेगळे, जसं की कॉर्न मध्ये पण एकाच कॉर्न मध्ये वेगवेगळे कलरचे दाणे असतात. तर त्याच्यात म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे रंग म्हणजे त्याचे गुण पण असतात का? तर आता इथं अजून एक तो प्रश्न येतो की तुमचा असा क्वेश्चन आहे की त्याचे गुण म्हणजे कलरफुल जेवढ्या भाज्या आहेत. आता आपण इंडियामध्ये राहतो, तर ज्या सीझनल भाज्या आहेत आणि ज्या लोकल भाज्या आहेत त्या कधी पण खाणं प्रेफर करा. डोंट गो फॉर लाईक एक्सपोर्टेड वन अँड इम्पोर्टेड वन थिंग्स ऍक्च्युली. तर कधी पण लोकल आणि सीझनल, दॅट इज माय दिस वन सजेशन. ओके, पण म्हणजे बाहेरची प्रोडक्ट जेव्हा इथे येते तेव्हा म्हणजे इकडचे लोक त्याला खाऊ शकतात, म्हणजे त्याला त्याप्रमाणे गुण मिळतात का? हा, गुण मिळतात त्याला, पण त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्च्युली आपण तेवढी गॅरंटी नाही देऊ शकत की 100% मिळतात. कारण अगेन इट डिपेंड्स अपॉन द सॉइल क्वालिटी व्हॉट दे यूज तिथं, किंवा कुठले सीड्स यूज केले त्याचं पण खूप महत्वाचं आहे. जसं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपल्याकडे त्रिफळा चूर्ण मिळतं, राईट. त्रिफळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात. एक तर आमला असतं, विभतकी असतं, हरितकी असतं. अच्छा, हे 3 फळांचं सत्व असतं. पण आता जसं आवळ्याचं एक्झाम्पल दिलं मी, तर आवळ्याच्या फळामध्ये जास्त अर्क असतो त्याचा, ना की त्याच्या पानांमध्ये कम्पॅरेटिव्हली. तर त्याची पोटन्सी किती आहे ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता ते आपल्याला जर चूर्ण आपल्याला मिळतं त्रिफळा चूर्ण, तर ते पूर्ण त्याच्यामध्ये आवळ्याचं झाडच यूज केलंय की फक्त आवळ्याचं फळ यूज केलंय, दॅट वी कांट से ना. तर तिथं मग तो प्रश्न येतो की आपण येस इट इज गुड, बट 100% कशाची पण आपण गॅरंटी नाही देऊ शकत. सो जसं मी सांगितलं, WHO म्हणतो तुम्ही किती पण खावा, किती पण व्यवस्थित जेवलात, तरी पण 30 to 40% इज अ न्यूट्रिशनल गॅप. सो हाऊ आर वी गोइंग टू फुलफिल इट? तर ऍक्च्युली इथं पूर्ण समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही मला 1 to 1 पण कॉन्टॅक्ट करू शकता. इव्हन कपिलला मी एक गुगल फॉर्म शेअर केलेला आहे. ही विल शेअर विथ यू ऑल. तर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही त्यामध्ये मला नोट डाऊन करून विचारू शकता. ओके, थँक्यू मॅडम. वेलकम. हॅलो. येस. हा, हॅलो. उदय बोलतोय. हा हा. तर एक क्वेश्चन आहे की ऍक्च्युली लाईफस्टाईल हे पूर्ण बिकॉज IT कंपनीमध्ये वर्क करण्यामुळे 9 to 10 आवर्स सिटिंग आहे, आणि आता तर घरीच आहे पूर्ण 1 महिना झालं. तर ते वेट वाढतंय, म्हणजे वेट मॅनेजमेंट होत नाही किंवा व्यायाम काहीच होत नाही. तर मी दॅट हेल्थ टोटलला ट्राय केलं होतं. दे हॅव गिव्हन मी 1 month supplement. It was come down 5 to 6 kg weight, but again it was regaining. Correct. So whether that Anything. is useful or we have to do some Ayurvedic something like that. ओके, सो युअर क्वेश्चन इज लाईक कुठला आपण चूज करायला पाहिजे, राईट? म्हणजे हा, येस. कारण मी ते ट्राय केलं होतं हेल्थ टोटल आणि म्हणजे वेट लॉस, पण ते होतं, पण अगेन पुन्हा 1-2 महिन्यानं अजून ते रिगेन व्हायला सुरू होत जातं. तर इथं कुठला पण आता खूप सारे प्रकारचे डाएट, फॅट डाएट्स आर देअर इन अवेलेबल इन मार्केट. तर कुठलं जायचं आणि कुठलं ऍक्च्युली जेन्युइन केस आहे की आपण कुठलं आपण फॉलो करायचं किंवा कुठलं आपल्याला सूट होईल, राईट? आपण जर सपोज दोस्त माझा फ्रेंड सांगतोय आणि त्याच्या सांगण्यानुसार जर आपण त्याला गेलो तर त्याचा आपल्याला हेल्प नाही होणार, कारण प्रत्येकाची बॉडी स्ट्रक्चर वेगळे आहे आणि प्रत्येकाची नीड वेगळी आहे. तर असं पूर्ण जो पण तुम्ही डाएट फॉर्म किंवा कुठला पण एक वेट लॉस प्रोग्राम फॉलो करताय, राईट? इट शुड बी म्हणू शकता तुम्ही की प्युअर असायला पाहिजे, जेणेकरून एक बॅलन्स्ड वे असायला पाहिजे, जिथं की एक्सरसाइज पण मेंटेन केला जाईल, रेग्युलर खाणं पिणं पण व्यवस्थित मेंटेन केलं जाईल. ते डिफरंट की फॅक्टर्स आर देअर. स्ट्रेस लेवल जसं मी सांगितलं, तुमचं डाएट पॅटर्न, मील पॅटर्न कसं आहे, किती वेळा तुम्ही जेवता, तुमचं एक्सरसाइज किती, ऍक्टिव्हिटी लेवल कशी आहे, ह्या काही गोष्टी असतात त्या वेट लॉस साठी खूप इम्पॉर्टंट असतात जाणून घेणं.
असं आहे. आणि वेट लॉस करणं इट्स ऍक्च्युली इझी. आपण जर काही खाल्लंच नाही तर वेट लॉस होऊ शकतो. बट वेट मेंटेनन्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. तर तिथं तुम्हाला कोच, एक चांगल्या प्रकारच्या कोचची खूप गरज आहे, जो की Okay. तुम्हाला प्रॉपर डाएट सांगेल. कारण वन्स वी बॅक टू अवर रुटीन, राईट, इट इज व्हेरी मच व्हेरी ऍक्च्युली यू कॅन से डिफिकल्ट टू फॉलो द डायटिंग. ओनली डायटिंग इज नॉट अ सोल्युशन. चूज स्मार्ट और ईट स्मार्ट, यू कॅन से. Okay. Okay. Thank you. मयुरी, मला एक क्वेश्चन विचारायचं होतं. प्रभा बोलते. हा प्रभाताई बोला. आता हे लॉकडाऊन असल्यामुळे एक्सरसाइज काहीच होत नाही. जनरली मी सकाळी 3 किलोमीटर वॉकिंग करायचे, संध्याकाळी एरोबिक्स करायचे आणि फुल डे ऑफिसमध्ये चालणं वगैरे, म्हणून माझे जवळजवळ 12 ते 15,000 स्टेप्स व्हायचे असा रोज. पण आता तर काहीच होत नाही. भीती वाटते की शुगर वगैरे काही, माझा थोडं शुगरचा त्रास आहे. शुगर इन्क्रीज ठीक आहे. फक्त योगा करते मी सध्या सकाळी. पण हा, किती वेळ करता मग योगा तुम्ही? योगा एक तासभर करते. पण तेवढ्याने असं रिग्रेस हे होत नाहीये ना, योगाने काय रिग्रेस एक्सरसाइज होत नाहीये. हा, योगा तुम्ही असं 2-3 म्हणजे दिवसातून काय ते वीक मधून एक 2 वेळेस करू शकता. आणि इव्हन मी जर तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्याकडे एक ऑप्शन असं आहे की मी स्वतः पण ऍक्च्युली म्हणजे झूम ट्रेनिंग ठेवते ऍक्च्युली वर्कआउटसाठी. तर तिथं आमच्याकडे काही आमचे असे टीममेट्स आहेत की जे स्वतः कोच आहेत, आणि ते कोच करतात बेसिकली. असं तर मी स्वतः पण रोज रेग्युलर बेसिसवरती माझं 1 तास वर्कआउट प्लस मेडिटेशन ठरलेलं आहे. असं तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता तिथे. झूम क्लासेस आहेत तुमचे? हो. आम्ही झूम, आता सध्या आम्ही जनरली म्हणजे नेहमी बाहेर करायचो बिफोर दिस क्वारंटाईन, पण आता ह्या लॉकडाऊनमुळे आम्ही झूम सेशन सुरू केलेले आहेत. केव्हा असतं ते? सकाळी संध्याकाळी? सकाळी असतं 7:30. मला कसं कळणार केव्हा आहे? तुम्ही मला मी ऍक्च्युली माझा मोबाईल नंबर देते, तर तुम्ही मला पिन करू शकता. ओके. Otherwise, I will just write here. हाँ. Okay, thank you. I'll note it. Yes, sure. Thank you. Okay. So Kapil, मी end करू का मीटिंग मग? Hello, anybody? Okay, then it was nice meeting you all. Hoping for the more sessions with you. Thank you so आवाज much. येतोय का? हा, आता येतोय. हा, आता येतोय. ओके. तर नाही, मी मगाशीपासून ट्राय करत होतो पण आवाज येत नव्हता. ओके, मला वाटतं बरेच क्वेश्चन्स आन्सर करून झालेले आहेत. सो थँक्यू अगेन लॉट. कोण बोलताय? कोणाला क्वेश्चन आहे का? कपिल, मी गणेश बोलतोय. मला एक क्वेश्चन होता. विचारा प्लीज. हा क्वेश्चन म्हणजे हा खाण्याबाबत आहे जनरली. तर मला 2 क्वेश्चन आहेत. एक क्वेश्चन, आपण जो तांदूळ खातो व्हाईट राईस, तर म्हणजे माझं असं ॲझम्पशन आहे की तांदळामध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स आहेत, त्यामुळं तांदूळ कमी खायला पाहिजे आणि पोटॅटो पण कमी खायला पाहिजे. असं ते खरं आहे का, किंवा ते कितपत खरं आहे आणि तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? ओके, तर बेसिकली कार्बोहायड्रेट्स तर असतात, बऱ्याचशा गोष्टीमध्ये असतात, पण तिथे अजून एक फॅक्टर इम्पॉर्टंट असतो, ग्लायसेमिक इंडेक्स, म्हणजे GI आपण जनरली म्हणतो. तर पोटॅटो आणि राईस आणि व्हाईट फ्लॉर, दीज आर हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड. तर म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की जसं आपण तो खातो पदार्थ, आपल्या ब्लड मधली शुगर इन्क्रीज होते ऍक्च्युली. तर आपल्याला ते नकोय. त्यामुळे नेहमी जसं तुम्हाला भात खायचं खूपच इच्छा असेल तर आपण जसं म्हणतो ना भातावरती वरण घ्यायचं, तसं नका करू. वरण घ्या आणि त्याच्यामध्ये भात टाकून खावा. तर जनरली त्याच्यामुळे म्हणजे जास्त डाळीमध्ये जास्त प्रोटीन आहे. सो अवॉइड ॲज मच ॲज यू कॅन. ओके. आणि मला बऱ्याच वेळा काय होतं की मी व्हीट म्हणजे पोळी वगैरे खायचा प्रयत्न केला ना, तर त्याच्यामुळे मला ऍसिडिटी होते.
पोळीमुळे. नाही तर पोळी त्याचं काही रिझन आहे का नाही की पोळीमुळे नाही, पोळीमुळे नाही होत. नाही, पोळीमुळे अच्छा. ऍसिडिटी होत नाही, बट ऍक्च्युली तुमचं पाणी इंटेक किती आहे. जसं फॉर एक्झाम्पल जर मी सांगायचं तुमच्या आयडियल जर तुमचं आता वेट सपोज जसं मी सांगितलं एक 60 kg वेट आहे तर 20 kg ऑफ युअर प्रत्येक 20 kgच्या मागे 1 लिटर पाणी आपण रोज कंझ्युम केलं पाहिजे. म्हणजे जर 60 kg वेट असेल तर 3 लिटर ऑफ वॉटर इज इसेन्शियल. आयडियल वेट आय एम टेलिंग. ओके, जर कोणी 100 kg असेल तर दॅट इज नॉट ऍक्च्युअली ग्रेट रेशो. तर आयडियल वेट जे तुमचं आहे त्या हिशोबाने 20 kg ऑफ युअर आयडियल वेट 1 लिटर ऑफ वॉटर इज इसेन्शियल. ओके, सो आपण आता इथे एंड करूया. कोणाला जर काही क्वेश्चन्स असले तर तो जो फॉर्म आपण पाठवतोय इन दॅट फॉर्म दे कॅन जस्ट आस्क क्वेश्चन्स. ओके, या. थँक्यू सो मच. Once again, thank you very much. Thank you very much for delivering the session and thank you all for joining in. नेक्स्ट मंडे पर्यंत आपले सेशन शेड्यूल्ड आहे, सो प्लीज जॉइन इन करा ज्यांना वेळ असतो. गेट टू नो अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन ऑन डिफरंट टॉपिक्स. Yeah, and thank you again very much. Thank you, Kapil. Thank you, everyone. Thank you. Bye. Bye. Good night.